गुड मॉर्निंग. कसा आहात तुम्ही सर्वे? सो काल इतकं कॅलरीजचं खाऊन आज मी पिणार आहे नारळाचं पाणी. आज हेअर वॉश डे आहे, बट असं वाटू नका देऊ हेअर वॉश केलेले अजून नाही केलेले. मी दुपारून करेन कारण आज हेअर ऑइलिंगचा पण डे आहे. कारण मी खूप दिवसांपासून तेल लावतच नाही आहे डोक्याला, सो मी आज लावणार आहे. रेनबोची एक लाईन येते ना माझ्या व्हिडिओमध्ये, खूप सुंदर दिसते. हे मला खूप आवडते कारण 2-3 ब्लॉग एडिट करताना मला हे असं सेम दिसलेलं आहे. खूप सुंदर फेस दिसतो, असा पण दिसतो बट तर सकाळी नारळाचं पाणी पिऊन मी लागले माझ्या कामांना आणि आज मला ना भरपूर तेल लावायचं होतं गाईज. कारण खूप दिवसापासून माझे केस मला असं ओरडू सांगताय की भाई तू किती दिवस झाले आम्हाला जेवण नाही दिलेले. म्हणजे आधी माझी सवय कशी होती ना की मी वीकमध्ये 2 टाइम किंवा 1 टाइम तर नक्कीच तेल लावायची म्हणून लावायचीच. बट आता मी त्या गोष्टीला एकदम दुर्लक्ष करते. का तर बिझी शेड्यूलमुळे कॉलेज रेग्युलर असतं तर ते व्यवस्थित वाटत नाही आणि ऑइल आहे ना निघायला खूप वेळ लागतो. म्हणजे मी 1-2 शॅम्पू केले ना तरी माझ्या डोक्यातून ऑइल निघणार नाही. 1-2 वीक नंतर मग ते 3ऱ्या-4थ्या शॅम्पूला निघेल. सो असं होत असतं म्हणून मी ते अव्हॉइड करत होते. बट मी हाही विचार केला होता की दिवाळी व्हेकेशनमध्ये मी खूप सारं तेल लावेल जेणेकरून ते हेल्दी राहतील आणि त्यानंतर मग कॉलेज सुरू झाल्यावर तर काय जमणारच नाही. बट व्हेकेशनमध्ये पण मी नाही लावलं, काळजी अजिबात घेतलेली नाही. पण काही नाही गाईज, माझे केस खूप अंडरस्टँडिंग आहे. बिचारे समजून जातील मॅडमला टाईम नसेल म्हणून ती जेवण नाही देते. बट आज मी त्यांना जेवण पुरवलं. तर मी काय करते ना बेसिकली पॅराशूट तेलच मी वापरते नेहमी आणि थोडंसं त्याला गरम करते आणि त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकते. याची असं आपण फोडणी देतो ना तसं कढीपत्ता टाकायचा आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं तेल आणि मग लावायचं. आता मी जशा अवकळ्या करते तशा तुम्ही अवकळ्या न करता घरामध्ये कोणाचीही हेल्प घेऊन लावून घ्या व्यवस्थित. एकदम मस्त चंपी करून बांधून ठेवा आणि आफ्टर 2 किंवा 1 अवर म्हणजे खूपच घाई असेल तर लवकर धुवून पण असं नका करू. थोडंसं तरी वेळ द्या, थोडा गॅप द्या आणि नंतर मग वॉश करून घ्या. थोडंसं कंडिशनर लावा आणि दॅट्स इट. ओके. आता गाईज खरं सांगते मी, तुम्हाला खोटं वाटेल, आधी माझे केस खूप जाड होते, खूप अशी लेंथ विड्थ खूप जास्त होती, त्याचे हेवी होते. आता तरी ते खूप पतले होत चालले कारण ऑब्व्हियसली आता मी जर वेणी पण घालते ना तर मागून खूप सारे लोक असे टोकतात खूप सुंदर केस आहे, मोठे केस आहे. सो आय थिंक नजर इज रिअल गाईज. पण आता काय करता येणार आहे आपल्याला, असो जसं आहे तसं. त्यानंतर मग मी स्वयंपाक केला, थोडंसं जेवले आणि आज पण उसळ होती, नॉट सो ती ब्युटिफुल यम्मीवाली, बट स्टिल मला खावा लागली. त्यानंतर थोडंसं स्किन केअर केलं. तर इव्हनिंगला मला ना भूक लागून गेली होते म्हणून मग मी थोडासा मखाना भाजला. आता मखाना आवडतो का तुम्हाला? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये मी बोलते पण काही रिप्लाय नाही येत यार तुमचे. तर मी सांगते जाऊ द्या की मला मखाना खूप आवडतो. मला सर्वच आवडतं यार, काही नाही असं की मला आवडत नाही. अच्छा, तर भेटूयात उद्याच्या व्लॉगला. सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि मी खरंच सांगते कमेंटमध्ये माझ्याशी बोला. ओके. बाय बाय. गुड नाईट.